हॅलो, मी राधा. स्वागत आहे आपलं आपल्या राधानगरीमध्ये. सध्या आपण बोलतो आहे टीनेज मुलींच्या पॅरेंटिंगवर. अजून एक गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या मुलींसोबत शेअर करू शकता किंवा त्यांना समजावून सांगू शकता. ती म्हणजे ना, कोणीतरी जर तुम्हाला चेंज करण्याचा प्रयत्न करत आहे, हळू या गोष्टी ना हळू होतात. म्हणजे तुम्ही बघितलं असतील मूव्हीजमध्ये वगैरे पण. त्यांना पण दाखवा आणि सांगा समजावून, की जर कोणीतरी तुम्हाला स्वतःसाठी चेंज हो हे सांगतंय, ही चुकीची गोष्ट आहे. तुम्ही कुणाही अर्थात चेंज होऊ नका. म्हणजे तुम्ही एखाद्या नवीन कॉलेजमध्ये जाताय आणि नवीन रूल्स रेग्युलेशन्स तुम्हाला सांगितले आणि ते पण चेंज व्हायचं नाही, या गोष्टींना मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. कारण चेंज होऊ नको. मग त्यांचं असं असतं, म्हणजे आज हल्लीच्या मुलांचं असं झालंय, की मी कुणासाठी चेंज होणार नाही. मग टीचर मला काहीतरी सांगते, मग ती टीचर चुकीची होते. हे असं नसतं. त्यांना समजावून सांगा, डिफरन्स समजावून सांगा. तू माझ्यासाठी चेंज हो. मला तू आवडतेस आणि तू माझ्यासाठी चेंज हो. असं जेव्हा कोणीतरी तुम्हाला सांगतंय, त्यावेळेला ती धोक्याची घंटा आहे, हे त्यांना समजून सांगा. खूप शांतपणे समजून सांगा. त्यांना कळेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे, की ज्यावेळेला तुम्ही इमोशनली वीक असता, म्हणजे फॉर एक्झाम्पल घरी काहीतरी झालंय, तुमच्या पॅरेंट्ससोबत काहीतरी वाद झाले आहेत किंवा एखाद्या मित्र-मैत्रिणीबरोबर काहीतरी वाद झालाय, टीचरने रागवलंय, कुठलीही इमोशनल गोष्ट झाली आहे आणि अशा वेळेला एखादा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, त्यावेळेला तो निर्णय घेऊ नका, हे त्यांना समजून सांगा. कारण इमोशनली तुम्ही वीक असताना जो निर्णय घेता, तो नेहमीच चुकीचा असतो. त्यामुळे थोडा वेळ घ्या, थोडा वेळ जाऊ द्या. त्याच्यानंतर ज्यावेळेला तुम्ही डिस्कस कराल त्या गोष्टी कुणाही बरोबर, मित्र-मैत्रिणींच्या आहेत, तुम्ही मित्र-मैत्रिणींबरोबर बोलू शकता. पॅरेंट्स संबंधातलं आहे तर आईचं बाबांजवळ, बाबांचं आईजवळ किंवा डायरेक्टली पण तुम्ही बोलू शकताच. ह्या त्यांना ना विश्वासात घेऊन या गोष्टी त्यांना समजावून सांगा. त्यांना समजतील. हे जेव्हा थोडं कम्युनिकेशन ठेवा ना, तुम्ही कम्युनिकेशनमध्ये या गोष्टी आणूच शकता. आणून बघा, तर कदाचित या गोष्टी होऊ शकतील. तुम्ही प्रयत्न जर केलात, तर तुम्ही तुमच्या मुलींबरोबर अशी मैत्री करून या गोष्टीसुद्धा समजावून सांगू शकताय त्यांना. बघा, जमलं तर, नाही जमलं तर मी तुमच्या क्वेरीज सॉल्व्ह करण्याकरता इथेच आहे.